नमस्कार, द्वारकामाई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशीत आणि टेस्टी अशा एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा साबुदाणा बटाट्याच्या पापड्या. या अगोदर मी उन्हाळी वाळवण्याच्या बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. नक्की जाऊन बघा, तुम्हाला त्या सर्वांचा नक्कीच उपयोग होईल. आणि ह्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या एकदम खुसखुशीत आणि टेस्टी अशा होतात. तर या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या तयार करण्यासाठी इथे घेतलेले आहे मी अर्धा किलो साबुदाणे आणि 2 किलो बटाटे. आता हे साबुदाणे आपण भाजून घेणार आहोत आणि बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. बटाटे खूप जास्त गाळ होईपर्यंत उकडायचे नाहीत, तर फक्त थोडेसे असे मऊ होईपर्यंतच आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर आता बटाटे उकडायला टाकलेले आहेत मी कुकरमध्ये आणि इकडे आता मी कढईमध्ये साबुदाणे भाजून घेणार आहे. साबुदाणे भाजून घेणार आहे म्हणजे साबुदाण्याला डाग पाडून द्यायचे नाही आपल्याला, म्हणजे काळपट होऊन द्यायचे नाहीत अजिबात. तर साबुदाणा छान असा फुलेपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, साबुदाणा छान असा फुललेला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. आणि इकडे ज्या बटाटे आपण उकडायला ठेवलेले आहेत त्याच्या फक्त आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्याच करून घ्यायच्या आहेत. खूप जास्त गाळ होईपर्यंत बटाटे उकडायचे नाहीत. आता हे भाजून घेतलेले साबुदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता याची आपण पावडर तयार करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साबुदाणे टाकून आता मी एकदम बारीक करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम आपण त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. अगदी पीठ असतं त्याप्रमाणे आपण हे बनवून घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे जरी आपण एकदम बारीक वाटून घेतलेलं असले तर याच्यामध्ये जाड कण राहिले जातात, त्यामुळे आता हे आपण चाळून घेणार आहोत. आता साबुदाण्याचं पीठ चाळण्यासाठी इथे मी पुरणाची चाळणी घेऊन त्यामध्ये सर्व साबुदाण्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे. इथे साबुदाण्याचं पीठ चाळत असताना बारीक चाळणीचा वापर न करता अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीने चाळलं तरी सुद्धा चालेल. तर हे बघा, चाळल्यानंतर इथे हे साबुदाण्याचे कण जे आहेत मोठे मोठे ते आता आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपलं हे साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. आणि इकडे आपण जे 2 किलो बटाटे घेतले होते ते उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत. बटाटे अजून गरमच आहेत तोपर्यंत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. तर हे बारीक करण्यासाठी आता आपण पोटॅटो मॅशर किंवा किसणीचा वापर न करता आता अशा प्रकारे एका पातेल्यावरती मी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे आणि आपण जसं पुरण बनवतो त्याप्रमाणे हे बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण जेव्हा बटाटे बारीक करतो त्यावेळेस ते पापडांमध्ये ते असं मोठे मोठे कण पण राहत नाहीत आणि ते एकदम प्लेन असा पापड तयार होतो. तर आता हे बटाटे गरम आहेत त्यामुळे हाताने न खिसता म्हणजे बारीक करता आपण अशा प्रकारे पेल्याने आता हे बारीक करून घेऊया, म्हणजे हाताला पण चटका बसणार नाही. हे बटाटे खूप थंड होईपर्यंत वाट बघायची नाही, तर थोडेसे गरम असतानाच आपल्याला हे बटाटे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत. आणि बटाटे उकडत असताना पण खूप जास्त फुटेपर्यंत हे बटाटे आपल्याला उकडायचे नाहीत, नाहीतर मग ते अगदीच चिकट होतात. ते बघा, अशा प्रकारे आपण सर्व बटाटे बारीक करून घेतलेले आहेत, म्हणजे अगदी पुरण करून घेतलेलं आहे त्याचं. आता हे सर्व जे बटाटे आहेत त्यामध्ये आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करून ठेवलं होतं ते संपूर्णपणे यामध्ये टाकून घेणार आहोत. तर संपूर्ण साबुदाण्याचं पीठ यामध्ये टाकून झाल्यावर यामध्ये टाकूया आपण आता चवीपुरतं मीठ. त्याचसोबत टाकते मी ते 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा जाडसर कुटून ठेवलेल्या आहेत आणि त्या टाकून घेते. तुम्ही यासोबत जिरं देखील टाकू शकता. जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण आमच्याकडे उपवासाला जिरं खात नाहीत त्यामुळे मी यामध्ये जिरं टाकलेलं नाही. तर फक्त हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे. आणि ते इकडे मी पातेल्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. तर ते आता का घेतलेलं आहे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेलच. तर त्या अगोदर आपण आता हे सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे एकत्र मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला इथे पाणी लागतं की नाही हे मळण्यासाठी. तर इथे जे आपण साबुदाणा घेतलेला आहे तो भिजवलेला नाही आहे, तर कोरडा साबुदाणा आहे. जर आपण अशाच पापड्या बनवल्या तर पापड जे आपण तळतो त्यावेळेस ते असे कचकच लागतात. त्यामुळे आता आपण हे व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आणि नंतर वाफवून घेणार आहोत. तर आता हे मळण्यासाठी बघा थोडंसं मला पाणी लागणार आहे, कारण का हे थोडंसं कोरडं वाटते. जसं पीठ मळलं जातं तसंच आपल्याला कळतं की पाणी लागतं की नाही. तर हे बघा, थोडं थोडं पाणी, म्हणजे खूप जास्त पण टाकायचं नाही. आणि हे पाणी घेत असताना थोडंसं कोमटच घ्यायचं आहे आणि लागेल तसं असं थोडं थोडं हाताला पाणी घेऊन यामध्ये टाकून हे छान असं पीठ मळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे अगदी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. यामुळे आपला पापड छान असा फुलतो आणि अगदी खुसखुशीतसुद्धा होतो. त्यामुळे व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. हे बघा, हाताला पाणी लावत लावत मी हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. अगदी मऊ असं हे पीठ झालेलं आहे. तर इथे बघू शकता आपलं पीठ छान असं मऊ झालेलं आहे आणि अगदी पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आणि हे पीठ मळण्यासाठी साधारण एक छोटा अर्धा पेलाच इथे पाण्याचा वापर केलेला आहे. खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल. तर आता हे पीठ जे मळून झालेलं आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे. तर वाफवण्यासाठी आता आपण अशा प्रकारे याचे गोळे तयार करून घेणार आहोत आणि नंतर ते वाफवून घेणार आहोत. तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये असंच हे पीठ ठेवून जरी वाफवून घेतलं तरी काहीच हरकत नाही. हे पीठ खूप जास्त आहे, एखाद्या भांड्यामध्ये ठेवून जरी मी कढईमध्ये ठेवलं तर ते त्या कढईमध्ये मावणार नाही. त्यामुळे मी अशा प्रकारचे गोळे तयार करून घेते आणि नंतर ते वाफवून घेणार आहे.
आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे असे गोळे न करता एखाद्या भांड्यामध्ये संपूर्ण पीठ ठेवा आणि नंतर ते चाळणीवरती ठेवून उकळून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे सर्व आपले गोळे तयार करून झालेले आहेत. आता कढईमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता अशा प्रकारे वड्या उकडाची चाळणी ठेवून घेतलेली आहे. तुम्ही एखाद्या पातेल्यावरती वड्या उकडाची चाळणी ठेवून नंतर त्यावरती वाफवून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आता यावरती सर्व गोळे आपण ठेवून घेतलेले आहेत. आता यावरती झाकण ठेवून हे आपण 5 ते 6 मिनिट उकडून घेणार आहोत. कढईवरती एकदम घट्ट असं झाकण ठेवायचं, म्हणजे याच्यामधली वाफ बाहेर जाणार नाही. अशा प्रकारे घट्ट असं झाकण लावायचं आहे आणि ते बघू शकता तुम्ही 5 ते 6 मिनिट झालेले आहे आणि हे साबुदाणा बटाट्याचं पीठ छान असं फुललेलं आहे बघा, मस्त उकडलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. 5 ते 6 मिनिटापेक्षा जास्त आपल्याला हे उकडून घ्यायचं नाही, नाहीतर खूप जास्त असं पातळ होईल. तरी ते बघू शकता तुम्ही, हे जे पीठ आहे ते पहिल्यापेक्षा खूप असं फुललेलं आहे. तर साबुदाणा यामधला साबुदाणा छान असा शिजलेला आहे. आता आपण हे पीठ थोडंसं कोमट करून घेऊया आणि नंतर एका ताटामध्ये काढून घेऊया. तर आता इथे आपण संपूर्ण साबुदाणा बटाट्याचं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. हे आता आपल्याला मळण्याची काहीच गरज नाही. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हाताला तेल लावत असताना खूप जास्त पण लावायचं नाही, नाहीतर मग पापड वाळल्याच्या नंतर त्याचा तेलकट वास येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला जसे म्हणजे छोटे मोठे पापड हवे आहेत, बनवायचे आहेत, त्याप्रमाणे तुम्ही हातावरती पिठाचा गोळा घेऊन तो गोल असा पेढ्याप्रमाणे करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आता आपण थोड्याशा या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण पापड बनवायला घेऊया. तर इथे पापड बनवण्यासाठी जे पुरी प्रेसची मशीन येते ती घेतलेली आहे आणि त्यावरती खाली एक म्हणजे प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे. त्यावरती गोळी ठेवून वरून एक प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे आणि प्लास्टिकच्या कागदाला अगदी थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याला प्रेस करून घ्यायचं. आपला पापड तयार होतो. खूप जास्त प्रेस करायची गरज नाही. अगदी हलकं प्रेस केलं तरी आपला पापड एकदम मस्त तयार होतो. आणि ते पापड वाळवण्यासाठी खाली प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे पापड यावरती टाकायचा. वरून थोडासा हात फिरून घ्यायचा आहे, म्हणजे पापड त्या खालच्या प्लास्टिकला चिकटला जातो आणि लगेचच हे वरचं प्लास्टिक निघालं जातं. हे बघा अशा प्रकारे. तर आता इथे मी सर्व पापड अशा प्रकारे पुरी प्रेसमध्येच करून घेणार आहे. पण कोणाकडे पुरी प्रेसचे मशीन नसेल तर कसे पापड करायचे ते बघूया. तर इथे खाली पोळपाट ठेवून त्यावरती एक प्लास्टिक ठेवून मध्ये गोळी ठेवलेली आहे आणि नंतर एक प्लास्टिक ठेवून अशा प्रकारे एका झाकणाने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपला पापड तयार होतो. हे बघा अशा प्रकारे. म्हणजे अशा प्रकारे देखील तुम्ही पापड बनवू शकता. तर इथे हे सर्व पापड बनवून झालेले आहेत आणि पापड बनवत असतानाच हे मी फॅन खाली टाकलेले आहेत. त्यामुळे हे पापड एकीकडे बनवायला सुरुवात असतानाच हे दुसरीकडचे जे पापड होते आपण टाकलेले ते वाळायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. बघा कडा सुटायला लागलेत बाजूने याच्या. म्हणजे याला खूप जास्त उन्हाची सुद्धा गरज नाही. तुम्ही फॅन खाली सुद्धा याला सुकवू शकता. फक्त डब्यात भरण्या अगोदर याला 2-3 तास ऊन द्या किंवा तुमच्या घरामध्ये कुठे खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये ऊन येत असेल तर तिथे तुम्ही पापड सुकवले तरी सुद्धा चालतील. याला खूप जास्त उन्हाची देखील गरज लागत नाही. तर इथे मी पापड 1 दिवस फॅन खाली आणि नंतर 2-3 तास उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर पापड छान असे वाळलेले आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही पापड छान असे वाळलेले आहेत आणि एकदम प्लेन असे पापड झालेले आहेत. अजिबात कुठेही साबुदाण्याचे कण यामध्ये दिसत नाही आहेत. बघा आपण पीठ उकडून घेतल्यामुळे यामध्ये साबुदाण्याचे कण दिसत नाहीत आणि खाताना देखील ते कचकच लागत नाहीत. तर त्यामुळे एकदम प्लेन असा पापड तयार झालेला आहे. मस्त दिसत आहेत बघा आणि एकदम पातळ पापड झालेले आहेत. आणि हे पापड तयार करत असताना पण खूप जास्त जाड करू नका, थोडेसे पातळच करा. तर हे बघा मस्त पापड झालेले आहेत आपले. आता आपण हे तळून बघूया. तर तळण्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. पापड तळून घेऊया. आणि तेलामध्ये पापड टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही पापड छान असा फुललेला आहे, मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपण पापड तळल्यानंतर देखील त्यामध्ये बटाट्याचे कण म्हणा किंवा साबुदाण्याचे कण असं काहीच दिसत नाही आहे. एकदम प्लेन असा पापड तयार होतो. कोणाला दिल्यानंतर त्यांना कळणार सुद्धा नाही की हा साबुदाणा बटाट्याचा पापड आहे. आणि हे पापड खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. माझ्या घरामध्ये तर सर्वांना हे पापड खूप आवडतात. वाळवणाच्या सिरीजमध्ये मी बऱ्याच वाळवणाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही नक्की बघा. मी त्या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन देखील बघू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही पापड छान असे फुलतायत आपले, मस्त झालेले आहेत. आता इथे मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत. तर मस्त झालेले आहेत पापड आपले. आता हा पापड एक मी तोडून दाखवते आणि ते तोडतानाच तुमच्या लक्षात आलं असेल किती सॉफ्ट झालेले आहेत पापड, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पापड तयार केले तर एकदम असेच पापड तुमचे तयार होतील आणि खायला पण खूप टेस्टी लागतात, झटपट होतात. कुठेही साबुदाणे भिजवण्याची गरज लागत नाही आपल्याला किंवा पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं त्याचा पण काही गोंधळ नाही आहे. तर अगदी झटपट होणारे, कोणालाही करता येणारे असे मस्त टेस्टी असे साबुदाणा बटाट्याचे पापड आज आपण तयार केलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. हे साबुदाणा बटाट्याचे पापड तुम्ही नक्की करून बघा. केल्यानंतर ते कसे झाले हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.
भेटूया अशाच एका छान असा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.